नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. काल जर बघितलं तर रविवार होता, मार्केट ओपन होतं, इंडियन बजेट होतं आणि इंडियन बजेटमध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक मोठा नेगेटिव्ह डाऊनसाईड मोमेंटम बघायला मिळाला. आणि कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण हे देखील डिस्कस केलं होतं की एक स्ट्रॉंग सेलिंगच्या नंतर मार्केटमध्ये आजच्या दिवशी आपल्याला एक हेल्दी पुलबॅक बघायला मिळू शकतो. मार्केट एक रिकव्हरी मोडमध्ये बघायला मिळू शकतं आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो बुलिश साईडला जास्त व्यवस्थित प्रमाणात दिसतोय. सेलिंग साईडला मार्केट ट्रॅप किंवा सेलिंग साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरमध्ये दिसत नाही आहे. आणि आजचं जर ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर निफ्टीमध्ये जवळजवळ 260-250च्या प्लस अबाव एक बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी जी प्राइस ॲक्शन स्ट्रक्चर तयार केलं ते काहीसं बुलिश स्ट्रक्चर आपल्यालाच बघायला मिळालं. ओके, सो आय होप कालचा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि आजचा जो बुलिश मोमेंटम आहे हे मार्केट संपल्यानंतर आपण डिस्कस नाही करत आहे, हे कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील आपण डिस्कस केलं होतं की एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटमध्ये एक प्राइस ॲक्शन जर बघितली तर एक सपोर्टवरनं मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि तो बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये बघायला मिळाला. ओके, सो प्राइस ॲक्शन जर तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असतील प्राइस ॲक्शनच्या किंवा मार्केटमध्ये जर काय मोमेंटम होऊन गेलं आहे आणि त्या मोमेंटमचा जो सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे किंवा मार्केटचा जर ॲव्हरेजली मोमेंटम बघितला त्यानुसार जर बघितलं तर मार्केट अजून नेगेटिव्ह साईड मोमेंटम करण्याची पॉसिबिलिटी खूप कमी झाली होती. आणि इकडे जर बघितलं तर मार्केटने एक डबल बॉटम तयार केला. एक राऊंड लेवलवरनं मार्केटने एक रेजिस्टन्स लेवल जी होती नो ट्रेडिंग झोनची ती ब्रेक केली आणि तिकडनं एक ओके पद्धतीत बुलिश मोमेंटम दाखवला. आता ज्या मित्रांना बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन समजते, त्यांना चार्ट रीडिंग करता येते, त्यांना जे काही मी सांगतोय हे थोडक्यात समजायला सोपं जाईल. आणि ज्यांना बेसिक गोष्टी माहीत नाही प्राइस ॲक्शनच्या किंवा डिमांड सप्लाय झोन काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, सेटअप काय आहेत, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन कशी बनते, मार्केटचे जे पॅटर्न आहेत ते कसे बनतात ते, ओके, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसेल तर थोडंसं मार्केट समजायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं. कारण की मार्केट आहे अवघड, मार्केट सोपं नाही. आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजल्या जाणार नाही आहेत. ओके, त्यामुळे कितीही मी जीव तोडून, कितीही सविस्तर, कितीही खोलून सांगण्याचा जर प्रयत्न केला तरी पण ज्या लोकांना बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे त्यांना काही गोष्टी समजतील, परंतु जे बिगिनर आहेत, नवीन आहेत, त्यांना थोडासा वेळ लागू शकतो समजायला गोष्टी. किंवा ते जर स्वतः अभ्यास करत असतील तर छोट्या टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला समजायला लागू शकतात. त्यामुळे थोडंसं मार्केटचं नॉलेज, थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप जास्त मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. परंतु आता हे पार्ट आहे एज्युकेशनचा, शिकण्याचा, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही शिकत जाल किंवा शिकण्याचा प्रयत्न करा, जितकं तुम्हाला चार्ट रीडिंग करता येईल तितकं चार्ट रीडिंगचा प्रयत्न करा, प्राइस ॲक्शन समजण्याचा प्रयत्न करा, मार्केट हळूहळू तुम्हाला कळायला लागू शकतं. आणि बघा, संपूर्ण मार्केट कळणं खूप अवघड आहे. प्रत्येक गोष्टीवरती शिकत राहणे. आजही मी मार्केटमध्ये बघताना खूप चार्ट रीड करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या मार्केटचे चार्ट रीड करण्याचा करतो. इंडियन मार्केट असो, फॉरेन मार्केट असो, जिकडे पण आपल्याला चार्ट बघायला मिळतं ते तिकडे चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते चार्ट काय सांगतात, ते चार्टमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, नो ट्रेडिंग झोन काय बनतोय, डिमांड कुठून आली होती, सप्लाय कुठून आला होता, प्राइस ॲक्शन काय बनतीये, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघण्याचा प्रयत्न करत असतो.
ओके. सो वारंवार मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल, मार्केटमध्ये तुम्हाला जर लांबपर्यंत टिकायचं असेल, तर त्याला अभ्यास करणं, मार्केटचं एज्युकेशन घेणं हे खरंच खूप गरजेचं आहे. ओके. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता काल इतक्या नेगेटिव्ह पद्धतीने मार्केटने रिॲक्ट केलं होतं आणि तरी देखील आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की नेगेटिव्ह साईडला मार्केट रिस्की आहे आणि मार्केट एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतं. आता याच्यावरती खूप सारे मित्रांचे कमेंट होते की सर इतकं नेगेटिव्ह मार्केट आहे आणि तरी पण कसं काय आपल्याला याच्यामध्ये पुलबॅक बघायला मिळू शकतो. तर मार्केट एका प्राइज ॲक्शन करत करत फॉलो करत असतं, प्राइज ॲक्शनला फॉलो करत करत जात असतं. ओके. आणि तुम्हाला जर प्राइज ॲक्शन व्यवस्थित समजते, तुम्हाला जर मार्केटचे सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय झोन, मार्केटची रेंज जर समजायला लागली, तर तुम्हाला मार्केट प्रिडिक्ट करणं थोडंसं जे अवघड आहे ते थोडंसं तुम्हाला कळायला सोपं जाऊ शकतं किंवा मार्केट तुम्हाला हळूहळू दिसू शकतं की बाबा इकडनं काय होऊ शकतं. ओके. कारण की मार्केट तर इतकं सोपं नाही जितकं दिसतंय तेवढं. पूर्ण कधीही मार्केट समजणार नाही, कारण की हे मार्केट म्हणजे सुपिरियर आहे, डायनॅमिक आहे. ओके. आय होप तुम्हाला जे मी ॲनालिसिस व्हिडिओचे आधी जे 5-10 मिनटं तुमचे घेतो, याच्यातनं खूप गोष्टी तुम्हाला समजायला, तुमचं थोडंसं जे मार्केट काय बघण्याचा अप्रोच आहे तो थोडासा तुम्हाला समजून येईल की बाबा नक्की सांगण्याचा प्रयत्न काय करत आहात. जर मार्केटचं नॉलेज नसेल तुमच्याकडे, तुम्ही जर दुसऱ्याच्या भरवशावर जर मार्केट करत असाल, तर आत्ताच या मार्केटला रामराम ठोका, कारण की हे दिसतंय तितकं सोपं नाही आहे. आता याच्यावरती खूप साऱ्या लोकांचे असे देखील क्वेश्चन असतात की हे शिकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु सगळ्या गोष्टी आम्हाला एका ठिकाणावरती भेटत नाही, कारण की इंटरनेटवरती खूप नॉलेज आहे याच्या बाबतीत. परंतु काय होतं की ही गोष्ट समजली की परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने समजवलं असेल, तिसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे खूप जास्त व्हिडिओ आहेत, परंतु एक बंच नाही की बाबा. आता लक्षात घ्या की आपण 5 दिवसापूर्वी जो ॲनालिसिस व्हिडिओ केला होता तो कोणाकोणाच्या लक्षात आहे? मला वाटत नाही तो कोणाच्या लक्षात असेल व्हेरी गुड आहे. परंतु जर तुमच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती तुम्ही शिकताय आणि ते सगळे टॉपिक तुम्हाला माहिती आहे आणि रोज तुम्ही ते टॉपिक चेक करू शकता. आज मार्केटने अशा पद्धतीने मोमेंटम दिलं, तुम्ही त्या टॉपिकवर तुम्ही बघू शकता की बाबा मार्केटने आज इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न केला होता किंवा मार्केटने आज चॅनल तयार केला होता. मग चॅनल कसा तयार होतो, चॅनलचा ब्रेकडाऊन कसा होतो, हे तुम्ही परत जाऊन बॅक टेस्ट करू शकता. ओके. आणि त्याच्यासाठीच आपण आपला प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा जो कोर्स आहे तो मी तुम्हाला सांगत असतो की त्याच्यामध्ये 15 ते 16 व्हिडिओ आहेत, ज्याच्यामध्ये प्राइज ॲक्शन डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, रिस्क मॅनेजमेंट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, मार्केटची सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजी हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. बेसिकली डिटेलमध्ये प्राइज ॲक्शन तिकडे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 15 ते 16 व्हिडिओ आहे. तुम्हाला जर प्राइज ॲक्शन शिकायचं असेल तर तुम्ही तिकडे जॉईन करू शकता आणि शिकण्याची जर इच्छा असेल तर जॉईन करू शकता. ओके. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करू शकता. तुमचा प्राइज ॲक्शन शिकण्यापूर्वीचा अनुभव कसा होता आणि प्राइज ॲक्शन शिकून झाल्यानंतर तुमचा अनुभव कसा आहे हे देखील तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकता. ओके. आता उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे निफ्टीचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा देखील डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया. आणि व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं, व्हिडिओमधून तुम्हाला काही समजलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि OI डाटा देखील बघूया. आज उद्या एक्सपायर आहे तर ते OI डाटा काय, कुठे कॉल रायटिंग जास्त झाली, कुठे पुट रायटिंग हेवी आहे, हे थोडं डिटेल्समध्ये बघूया. लेवल बघूया काय म्हणतात ते, प्राइज ॲक्शन समजून घेऊया. ओके. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो आत्ता निफ्टी 5 मिनिटात चार्ट ओपन केलेला आहे. ओके. काल जर बघितलं तर आपण ह्या लेवल डिस्कस केल्या होत्या आणि इकडं आपण अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील डिस्कस केली होती, अशी रेजिस्टन्स आणि आज जर बघितलं त्या लेवलवरती सपोर्ट घेतला. बघा फर्स्ट अटेम्प्टमध्ये ब्रेक केला, परंतु काय आहे की इकडे कुठली बुलिश प्राइज ॲक्शन नाही.
रेजिस्टन्स घेऊन जर परत सेकंड अटेम्प्टमध्ये केलं असतं तर मग इकडनं बुलिश मोमेंटम बघायला मिळालं असतं. कुठली बुलिश प्राइस ॲक्शन झालं नाही, मार्केट गेलं खाली. इकडे पण टप्पा न खाता किंवा कुठलाही चॅनल न करता मार्केट सरळ निगेटिव्ह गेलं, त्यामुळे बघा इकडे ट्रॅप केलं. पण तो सेकंड अटेम्प्टमध्ये बघा इकडे मार्केटने एक बुलिश प्राइस ॲक्शन केली. ओके, ही बुलिश प्राइस ॲक्शन मार्केटने ब्रेकआउट दिला, छोटा पुल बॅक घेतला, तिकडनं मार्केट या लेवलपर्यंत गेलं 25,100 जो की स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. ओके, तर काहीसा एक राउंडिंग बॉटम आपल्याला इकडे बघायला मिळाला, परंतु इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील झालेली आहे. ओके, आणि इकडे हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इकडे आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळते 25,100. आजचा इंट्राडेचा हाय होता. क्लोजिंग जर बघितलं तर 25,100च्या थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे. ओके, मग ओव्हरऑल जर बघितलं तर आजचा दिवस थोडासा बुलिश होता आणि तो एक हेल्दी पुलबॅक होता. आता जर बघितलं तर आता इकडे प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते की बाबा इकडे लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरनं एक पुलबॅक घेऊन मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच लेवलच्या आसपास येऊन मार्केटनी डाऊन साईडला एक मोमेंटम देऊन या लेवलवरती क्लोजिंग झाली. म्हणजे 25,100 25,120 हा एक टेक्निकल रेजिस्टन्स आपल्याला निफ्टीमध्ये आत्ता तरी बघायला मिळतोय. आणि टेक्निकली सपोर्ट जर बघितले तर 25,685 ते 24,685 ते 24,700 ही एक रेंज आहे. तर या रेंजमध्ये आपल्याला आता निफ्टीने कन्सोलिडेशन करताना दाखवलं. म्हणजे लास्ट टाइम जर बघितलं आपण इकडे मार्कच करूया, बघा इकडे ही एक लेवल मार्क करूया 25,100च्या आसपास. डाऊन साईडला जर बघितलं तर ही एक लेवल मार्क करूया. ओके, तर काय केलं इकडे निफ्टीने बघा, एकदा या लेवलवरती आला, पुलबॅक घेतला, 25,100च्या आसपास येऊन परत तिकडनं रिजेक्शन घेतलं, परत खाली कुठे आला 24,700, परत छोटा पुलबॅक घेतला, डबल बॉटम इकडे तयार केला राऊंड लेवलवरती, परत तिकडनं कुठे गेला 25,100. म्हणजे इकडे हा या पद्धतीने एक मार्केटने एक आपल्याला बॉक्स पॅटर्न करून दाखवला आहे, जिकडे मार्केट मल्टिपल टाइम सपोर्ट रेजिस्टन्स घेताना दिसते. तर आता इकडे जर बघितलं तर ही एक सपोर्टची लेवल आहे 25,000ची राऊंड लेवल, त्या लेवलच्या वरती क्लोजिंग आहे. तर थोडीशी 25,000 एक राऊंड लेवलच्या वरती क्लोजिंग आहे. तर आपल्याला सेकंड लेवल काय बघायला मिळते बाबा, 25,000 एक सपोर्टची लेवल आपल्या इकडे बघायला मिळते. थोडंसं आपण त्याला स्पेस देऊया. ओके, तर ही एक रेंज आपल्याला इकडे बघायला मिळालेली आहे. आणि इकडे जर बघितलं तर थोडंसं या लेवलवरती देखील एक रेजिस्टन्स होता, तर तिला देखील आपण मार्क करूया. ओके, म्हणजे आपल्याकडे रेजिस्टन्स काय मिळाला आहे आता, हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स काय मिळाला आहे 25,130. आणि सपोर्ट जर बघितलं तर इकडे पुलबॅक घेऊन इकडे सपोर्ट आला होता. ही लेवल जर बघितलं तर एक ग्राउंड लेवलच्या आसपास आहे, साधारण 24,990च्या आसपास. आता ही जर रेंज बघितली तर निफ्टीच्या कम्पेअरला ही रेंज थोडीशी मोठी आहे नो ट्रेडिंग झोनची. परंतु मार्केटमध्ये जर मोमेंटम बघितलं तर काल देखील बऱ्यापैकी मोमेंटम होता, आज देखील रिकव्हरी थोडीशी बऱ्यापैकी मोठी बघायला, म्हणजे मार्केट बऱ्यापैकी मोमेंटम दाखवते. तर रेंज काय बनते नो ट्रेडिंग झोनची 25,990 ते 25,130, साधारण 140-130 पॉईंटची रेंज बनते. आता या झोनमध्ये एक्सपायरी आहे, मार्केटला काय कन्सल्टेशन करायचं ते करू द्या, कारण इकडे जर बघितलं रिसेंटली तिकडे देखील कन्सल्टेशन होतं. तर या रेंजमध्ये मार्केट जर कन्सल्टेशन करत राहिलं तर आपल्याला कॉलचेन पुटचे प्रीमियम थोडेसे श्रिंक होताना दिसतील, थोडेसे प्रीमियम लो होताना दिसू शकतं ते. ओके, तर मार्केटला कन्सल्टेशन करायला एक स्पेस आपण इकडे मार्केटला देतोय. आता इकडनं जर बघितलं तर या लेवलपासून एक बुलिश मोमेंटम ऑलरेडी आलेला आहे. 24,700 पासून 24,100 जर बघितलं तर मार्केटने आजच्या दिवशी डाऊनपासून 400 पॉईंटची रिकव्हरी दाखवली आहे. आणि तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी दिलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल ते. आता काय होतं माहिती आहे का, मी वारंवार सांगत जाणून लोक बोलतात काय तेच सांगता तुम्ही, आम्हाला कळलं आहे. पण नवीन लोक असतात, त्यामुळे जे लोक नवीन आहेत त्यांना माहीत नसेल ते कमेंटमध्ये सांगा, मी परत पुढच्या वेळेस एक्सप्लेन करेन. आणि ज्यांना माहिती ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे ज्यांना नवीन लोकांना माहिती होईल. ओके, तर ही रेंज इकडे मोठी आपल्याला बनताना दिसली 400. आता डायरेक्ट जर ब्रेकआउट होत असेल तर इकडनं रेजिस्टन्स लेवलवरती डायरेक्ट ब्रेकआउट मार्केट थोडंसं ट्रॅप करू शकतं, मार्केट नेगेटिव्ह साईडला जाताना दिसू शकतं. त्यामुळे एक मोमेंटम, एक कन्सोलिडेशन रेंज, एक बुलिश प्राइस ॲक्शन, ओके, किंवा एक चॅनल क्रिएट करून 25,130च्या वरती जर लेवल ब्रेक होते तर मग आपल्याला काही रेजिस्टन्स बघायला मिळू शकतात. मग पहिला रेजिस्टन्स जो आहे तर साधारण जर बघितलं तर इकडे आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती सेकंड रेजिस्टन्स आहे.
आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर इकडे एक थर्ड रेजिस्टन्स आहे. ओके, आता या दिवशी वॉलेटाईल निफ्टी होता बजेटच्या दिवशी, त्यामुळे इकडे मोमेंटम हा मोठा होता. आता या मोमेंटमला जर कम्पेअर केलं तर वॉलेटाईलचा डे वेगळा असतो, न्यूजचा डे वेगळा असतो, इव्हेंटचा डे वेगळा असतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हे काही रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतं ते. तर त्याच्यात आपण काय बघितलं की मार्केटनी काहीशी प्रायजेक्शन काय करते त्याच्याकडे लक्ष पाहिजे, आणि त्याच्यासाठी बेसिक प्रायजेक्शनचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर 25,183 हा फर्स्ट रेजिस्टन्स, 25,230 हा सेकंड रेजिस्टन्स, 25,279 हा थर्ड रेजिस्टन्स. हे 3 रेजिस्टन्स आपल्याला आत्ता आपण इकडे बघितले. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम या लेवलच्या खाली ओपन झाला होता पुल बॅक घेऊन, बरोबर, इकडे कप अँड हँडल तयार करून. आता जर बघितलं तर त्याच लेवलच्या इकडनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलं. बघा इकडे जर बघितलं तर ही एक 3-4 कॅन्डलमध्ये बुलिश मोमेंटम, इकडे परत एक बुलिश मोमेंटम, आणि 25,000च्या वरती क्लोजिंग आहे. म्हणजे थोडीशी क्लोजिंग जी आहे आजच्या दिवसाची ती पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. परंतु जर मार्केटने एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन क्रिएट करून एक छोटा मोठा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक केली तर परत या लेवलवरती जे लास्ट टाइम जे सेलर किंवा ह्या लेवलवरती जिकडे आपल्याला एक सप्लाय झोन बघायला मिळतं तसं सप्लाय झोन परत इकडनं बघायला मिळू शकतो. ओके, मग त्याच्यानंतर काय लेवल बघायला मिळतं ते तर लास्ट टाइम या लेवलवरती मार्केटने एक छोटासा पुलबॅक घेतला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक पुलबॅक आहे, त्यानंतर बघितलं तर या लेवलवरती एक पुलबॅक आहे. ओके, काय इकडे बघायला ते टप्पा खाऊन लेवल ब्रेक, म्हणजे काहीशी बेरिश प्रायजेक्शन 24,900, त्याच्यानंतर एक छोटासा मोमेंटम 24,935, जो की या लेवलवरती आपल्याला मल्टिपल सपोर्ट बघायला मिळतात ते. ओके, सेकंड लेवल जर बघितली तर 24,862, थर्ड लेवल जर बघितली तर सेकंड लेवल 24,785 थर्ड लेवल, आणि फोर्थ लेवल जर बघितलं तर 24,700च्या आसपास आपल्याला हा एक सपोर्ट बघायला मिळत आहे. ओके, म्हणजे बुलिशच्या लेवल समजल्या, डाऊन साईडच्या लेवल समजल्या, नो ट्रेडिंग झोन समजला. आता गॅप अप गॅप डाऊन काय बघायला मिळू शकतो ते समजून घ्या. ही रेंज इकडनं बुलिश मोमेंटम इथपर्यंत गेलेलं आहे. उद्या जर मार्केट 70 ते 75 पॉईंट प्लस जर गॅप अप पण होत असेल तर एक ओपनिंगमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. जो गॅप अप गॅप डाऊनचा सेटअप आहे तो बघायला मिळू शकतो. आता गॅप अप गॅप डाऊन सेटअप देखील आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके, ते ओपनिंगमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल, मार्केट जर गॅप डाऊन या रेजिस्टन्स लेवलवर किंवा सपोर्ट लेवलवरती ओपन होत असेल तर छोटा मोठा पुलबॅक नंतर मार्केट परत एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवताना दिसू शकतं. फक्त नेगेटिव्ह मोमेंटम इकडे जर गॅप डाऊन ओपन झालं, इकडे मार्केटने हा स्विंग न ब्रेक करता, म्हणजे आजचा जो इंट्राडे आहे 25,100 25,080च्या आसपास, हा स्विंगला न ब्रेक करता इकडे येऊन मार्केटने जर निगेटिव्ह व्हायला लागलं तर मार्केट काहीसे डबल टॉप इकडे तयार करून मार्केट एक ट्रेंड लाईन करून मार्केट परत आपल्याला एक नेगेटिव्ह सिनारो क्रिएट करून दाखवू शकतं. ओके, मग थोडंसं प्राईस समजून घ्यायचं की बाबा डबल बॉटम बनतोय का डबल टॉप बनतोय. इकडे आपण डबल बॉटम बोललो, तुम्ही इकडे लक्षात ठेवा डबल टॉप इकडे तयार होऊन जर मार्केटने जर ही नो ट्रेडिंग झोनची जर सपोर्टची लेवल ब्रेक केली तर एक नेगेटिव्ह साईड मोमेंटम आपल्याला परत बघायला मिळू शकतो. मग एक हेल्दी पुलबॅक होईल हा, आणि त्याच्यानंतर परत कंटिन्युएशन. मग हे जे स्ट्रक्चर असतं मार्केटच्या या पद्धतीचं स्ट्रक्चर मार्केट आपल्याला दाखवू शकतं. आता ग्लोबल सिनारो देखील थोडासा निगेटिव्ह आहे. मार्केटनी बजेटला देखील थोडंसं नेगेटिव्ह पद्धतीने घेतलेलं आहे. आजची रिकव्हरी आपल्याला काल खूप जास्त फॉल झाल्यानंतर एक ओव्हरसोल्ड मार्केट झाल्यानंतर एक पुलबॅक बघायला मिळालं आहे. तर उद्या जर मार्केटनी जे सपोर्ट आहे ते जर ब्रेक केले राऊंड लेवलचे तर परत मार्केटमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह सिनारो परत तयार होताना दिसू शकतो. ओके, तर लेवल तुम्हाला समजले असेल. एकदा ऑप्शन चेन बघूया. आता खूप साऱ्या लोकांचे अजूनही क्वेश्चन असतात. ओके, उद्या 3 फेब्रुवारी एक्सपायरी आहे निफ्टीची. ओके,
हा जो OI डाटा आहे ऑप्शन चेन आहे हे आपण कुठं पाहतो, तर हे धनचं डीमॅट अकाउंट आहे, धनचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती आपण चार्टवरती अशा पद्धतीने राईट क्लिक करून ऑप्शन चेनमध्ये जाऊ शकतो. जर तुम्हाला धनचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इंटरेस्टेड असेल किंवा अशा पद्धतीचं तुम्हाला OI ऑप्शन चेन बघायची असेल तर तुम्ही ओपन करून चार्टवरतीच ऑप्शन चेन पाहू शकता. ओके, त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ते एकदा व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करून बघा, त्यामध्ये दिलेलं आहे. ओके, आता जर बघितलं तर 25,100च्या आसपास एक आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. आणि इकडे जर बघितलं तर इकडे कॉल रायटिंग आहे, तर हेवी कॉल रायटिंग कुठे आहे 25,200. त्याच्यानंतर ॲट द मनीच्या आसपास कॉल रायटिंग कुठे आहे 25,100. आणि 25,000वरती जर बघितलं तर साधारण 62 लाखापर्यंत आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. आता हेवी पुट रायटिंग कुठे बघायला मिळते ॲट द मनीच्या आसपास. ओके, म्हणजे 25,100 जर बघितलं तर ॲट द मनी आहे, 25,000 राऊंड लेवल आहे, त्यावरती जर पुट रायटिंग बघितलं तर जवळजवळ 1 करोडची पुट रायटिंग आपल्याला बघायला मिळते. म्हणजे 25,000ची लेवल जी आहे ती सपोर्टचं काम करते टेक्निकल दृष्ट्या देखील. इकडे आपण ती लेवल मार्क केली. आणि OI डाटावरती देखील जरी बघितलं तरी 25,000वरती एक OI डाटा हेवी बघायला मिळते. मग जोपर्यंत 25,000च्या वरती निफ्टी आहे तोपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी कमी होती, कारण की हे जे पुट रायटर आहे हे मार्केटला होल्ड करण्याचा प्रयत्न करते, बिकॉज आज मार्केटला त्यांनी वरती नेलेलं आहे. ओके, आणि रेजिस्टन्स जर बघितला तर 25,100 जर बघितलं तर 74 लाख इकडे आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. आणि बऱ्यापैकी कॉल रायटिंग आहे 25,100वरती. जर 25,100ची लेवल ब्रेक होते तर परत आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते, परंतु 25,200वरती हेवी कॉल रायटिंग अजून आहे. दिसते का? नाही दिसते, एक मिनिट फक्त. 25,100 जर बघितलं, 25,200 जर बघितलं तर जवळजवळ 94 लाखाची कॉल रायटिंग आपल्याला बघायला मिळते. मग पुट रायटिंग आणि कॉल रायटिंगच्या कम्पेअरला जर बघितलं तर अजूनही आपल्याला कॉल रायटिंग थोडीशी हेवी बघायला मिळते. परंतु जर मार्केट कन्सोलिडेशन करून जर वरच्या साईडला गेलं तर आपल्याला एक शॉर्ट कवरिंग देखील बघायला मिळू शकते. डाऊन साईडला 25,000ची लेवल आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. आता कंबाईन प्रीमियम जर बघितला तर कॉलचे प्रीमियम आहेत ते 133 आहे, पुटचे प्रीमियम आहे ते 60 आहे 25,000च्या लेवलवरती. ॲट द मनीच्या लेवलवरती जर बघितलं तर कॉलचे प्रीमियम आहेत 77 आणि पुटचे प्रीमियम आहेत 105 आणि बघितलं तर 25,088 ते. तर कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 180 175च्या आसपास आपल्याला कंबाईन प्रीमियम बघायला मिळत आहे. ओके, तर हे प्रीमियम खूप हाय आहेत का? नाही, हे प्रीमियम खूप हाय नाहीत, मिड रेंजमध्ये प्रीमियम आहेत. तर मार्केटमध्ये थोडाफार मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. असं नाही की खूपच कमी प्रीमियम, कारण की आपण लास्ट 2 आठवड्यापूर्वी जर बघितलं तर 100च्या आसपास आपल्याला कंबाईन प्रीमियम बघायला मिळते. आता तरी 170 175च्या आसपास बघायला मिळते, कारण इंडिया विक्स जर बघितलं तर 13 आहे. आज बऱ्यापैकी इंडिया विक्स डाऊन झालेला आहे. ओके, सो ओव्हरऑल OI डाटावरनं जर बघितलं तर थोडंसं आपल्याला मार्केट कन्सोलिडेशन करून एक नेगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतं OI डाटावरनं. परंतु आजची जी प्रायजेक्शन आहे, मार्केट जर तास 1.5-2 तास जर कन्सोलिडेशन करून काही बुलिश प्रायजेक्शन केली तर आणि त्याच्यानंतर एक मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. ओके, चला बँक निफ्टीकडे जाऊया. व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघत जावा. निफ्टी बँकने जर बघितलं तर इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन तयार केली, एक अशा पद्धतीने एक बुलिश प्रायजेक्शन तयार केली. इकडे जर बघितलं बॉटमला, ओके, आपण हा बॉटम काल डिस्कशन केलं होतं की या लेवलवरती एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि त्या लेवलवरती सपोर्ट घेतला, त्याने तिकडनं परत एक बुलिश मोमेंटम दाखवली, परंतु त्याचा जो मोमेंटम होता तो नेगेटिव्ह साईडलाच थोडासा होता. आणि इकडे जर बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला थोडीशी कमी रिकव्हरी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालेली आहे. तर सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. आणि इकडे जर बघितलं तर एक डबल बॉटम इकडे तयार केला. हा एक रिव्हर्सलचा हा एक सपोर्ट घेतला होता, आता परत त्या लेवलवरती एक सपोर्ट घेतला आणि वरती गेला. अजून बघितलं तर हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 59,000वरती. आणि ही जर पुलबॅक बघितलं तर इकडनं जो सेलिंग मोमेंटम आला आहे त्याच्या कम्पेअरला जर बघितलं अजून 50% देखील झालेलं नाही. म्हणजे अजूनही जे स्ट्रक्चर आहे ते बँक निफ्टीमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं नेगेटिव्ह आहे. ओके, थोडंसं स्ट्रक्चर आहे ते नेगेटिव्ह आहे, म्हणजे थोडंसं वीक स्ट्रक्चर आहे. मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकते. आता इकडे जर बघितलं
तर इकडे सपोर्ट होता या लेवलवरती 25,400, 25,620ला क्लोजिंग आहे. आणि रजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रजिस्टन्स बघा मिळते. ओके, आणि याला आपण मार्क करूया. आणि एक सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती आहे. त्याच्यानंतर आणखी एक सपोर्ट जर बघितलं तर ही लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके, आता दोन सपोर्टच्या लेवल इकडे आहेत. नो ट्रेडिंग जर बघितलं रेंज तर सपोर्ट आहे 58,400. ओके, या लेवलवरती, या लेवलवर ब्रेकआउट आला होता. आणि 58,700 वरती जर बघितलं तर एक रेजिस्टन्स आपल्या इकडे बघायला मिळते. आता ही एक लेवल आहे, एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सची लेवल आहे. तर आता आपण नेगेटिव्ह साईडचा विचार करूया. एक ट्रेंड लाईन आहे. मार्केटनी या लेवलवरती आजचा इंट्राडे हाय ब्रेक न करता या लेवलवरती एक छोटा मोठा टप्पा खाऊन मार्केट थोडं कन्सल्टेशन करून 58,400ची जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट सपोर्ट आहे 58,100, सेकंड सपोर्ट आहे 57,813. हे दोन सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे, 1, 2. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आहे. मार्केटने डाऊनपासून एक बुलिश मोमेंटम दाखवला आहे. थोडं कन्सोलिडेशन करू द्या, काहीशी बुलिश प्रायजेक्शन होऊ द्या. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे रिस्क फॅक्टर काय आहे, हाय आहे. रिस्क फॅक्टर हाय आहे म्हणजे थोडंसं आपल्याला आपले पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट हे बघणं गरजेचं आहे. ओके, तर पहिला जो रेजिस्टन्स बघायला मिळतोय बुलिश साईडला तो या लेवलवरती पाहायला मिळतोय. सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर या लेवलवरती आहे. दोन रेजिस्टन्स आहेत इकडे आपल्याला रिसेंटली बघायला मिळत आहे. ओके, आता बघा इकडे मार्केटने कन्सोलिडेशन करून वरती जर गेलं तर इथे देखील एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे मार्केट ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी बँक निफ्टीमध्ये काय आहे, हाय आहे. कारण इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे रेजिस्टन्स आहे. आणि ऑलरेडी आज इकडनं एवढा मोठा मोमेंटम बँक निफ्टीने दिलेला आहे. त्यामुळे बुलिश साईडला जाताना बँक निफ्टी थोडासा स्ट्रगल करू शकतो, बँक निफ्टी तिकडे थोडासा फसवू शकतो. ओके, त्यामुळे बुलिश साईडला जाताना एकतर तुम्हाला तुमची रिस्क माहिती पाहिजे, तुम्हाला तुमची पोझिशन सायझिंग माहिती पाहिजे. ओके, आणि हे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग हे डिटेल्समध्ये आपण आपल्या प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसेल तर एकदा जाऊन पाहू शकता. ओके, तर ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते 58,985 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स आहे 59,200च्या आसपास सेकंड रेजिस्टन्स. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून प्रायजेक्शन काय बनते तिकडे लक्ष ठेवा. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ह्या झोनमध्ये हा कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. 58,400, 58,700 नो ट्रेडिंग झोन आहे. काय याला इकडे कन्सोलिडेशन करायचे करू द्या. ओके, चला सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्सनी देखील बऱ्यापैकी चांगली रिकव्हरी दाखवली. आता इकडे लेवलचा लेवल टू लेवल बघा. इकडे ही नो ट्रेडिंग झोनची लेवल होती आणि बघा आज इकडे त्याच लेवलवरती डबल बॉटम इकडे तयार केला आणि नाही केली लेवल. 80,400ची लेवल न ब्रेक करता मार्केटनी डबल बॉटम क्रिएट करून एक शार्प रिकव्हरी दाखवली. आता ज्याला डबल बॉटम प्रायजेक्शन समजते त्याला हे कळलं असेल की इकडे काय आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. डबल बॉटम क्रिएट केला, वरती गेला, रेजिस्टन्स लेवलवरती एक हाय मोमेंटम दाखवली. ओके, सुंदर प्रायजेक्शन होती आणि लेवल पण ब्रेक करून बघा मार्केटनी बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम दाखवलं. ओके, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आता जर याची जर प्रायजेक्शन जर बघितली आपण तर याची बऱ्यापैकी 50% रिकव्हरी झालेली आहे. बघा इकडे हा हाय होता आणि हा लो आहे. क्लोजिंग जर बघितलं ती आले होते म्हणजे सेंटरला क्लोजिंग आहे आणि इकडे पूर्णतः आपल्याला एक रेंज बघायला मिळते. त्यामुळे थोडंसं जी प्राइस ॲक्शन आहे ना ती थोडीशी आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळू शकते आणि थोडीशी कन्फ्युजन करणारी प्राइस ॲक्शन आहे. त्यातलं त्यात आपण काही लेवल बनतं ते इंट्राडेसाठी ते बघूया. आजचा इंट्राडे हाय आणि थोडंसं इकडे जर बघितलं तर 81,800 एक आपल्याला एक लेवल बघायला मिळते, ज्या लेवलवरती रेजिस्टन्स बघायला मिळते. सपोर्ट जर बघायला झालं तर या लेवलवर एक सपोर्ट बघायला मिळतो आणि ही एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. ओके, सगळे लेवल आपण मार्किंग करून घेऊ आधी, त्याच्यानंतर एक्सप्लेन करूया लेवल.
आता दिसताना काय बघायला मिळते की बाबा नो ट्रेडिंग रेंज थोडीशी मोठी आहे. ओके, कारण की ज्या पद्धतीने हा मोमेंटम झालाय रेंज थोडीशी मोठी बनते. 81,200 81,800 जवळजवळ 600 पॉईंटची इकडे रेंज आहे. म्हणजे एखादा दिवस इकडे काय कन्सोलेशन करायचं याला करू द्या आणि त्याच्यानंतर काय प्रायजेक्शन बनते आपण नेक्स्ट ॲनालिस्ट व्हिडिओ बघूयाच. परंतु आत्ता जर बघितलं तर ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते 81,800 81,200 जी एक मोठी रेंज आहे. आता मार्केटने एखादा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे थोडंसं निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळू शकते. मग 80,900ची जी फर्स्ट सपोर्ट लेवल आहे ती बघायला मिळू शकते. सेकंड लेवल 80,522 पर्यंत आपल्याला सेकंड सपोर्ट बघायला मिळू शकतो. बुलिश साईडला जाताना छोटा पुल बॅक राउंडिंग बॉटम कप अँड हँडल पॅटर्न जर ब्रेक करून जर वरती निघाला 81,400च्या वरती तर 82,045 82,322 आणि 82,500चे हे मल्टिपल रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. ते निफ्टी बँक निफ्टीप्रमाणे देखील बुलिश साईडला जास्त रेजिस्टन्स आहे, त्यामुळे मार्केट थोडंसं स्लो जाऊ शकतं किंवा मार्केट इकडे आपल्याला एक कन्सोलिडेशन रेंज देखील करताना दिसू शकतं. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह सिनारिओ बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक कन्सोलिडेशन रेंजमध्ये सेन्सेक्स आपल्याला जाताना दिसू शकतो. ओके, आय होप निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. ओव्हरऑल जर तिन्ही इंडेक्स जर आपण बघितले तर थोडीशी प्रायजेक्शन आहे ती कन्फ्युजन करणारी आहे. अजूनही मार्केटमध्ये जितकी पाहिजे तेवढी स्ट्रेंथ दिसत नाही बुलिश साईडला जाण्यासाठी. ओके, बुलिश साईडला जाताना मार्केटची दमछाक होतीये, त्यामुळे बुलिश साईडला जर प्राइस ब्रेकआउट करत असेल किंवा बुलिश साईडच्या जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला आपली प्रायजेक्शन बुलिश साईड जर होत असेल तर रिस्क मॅनेजमेंट पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट देखील करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.